मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अमोली ही भूमीच्या घरी आलेली असते आणि पारितोषसुद्धा असतो. तर मनू आणि आजीसुद्धा तिथे बाहेर बसलेल्या असतात. सर्वजण आता टेन्शनमध्ये असतात. कधी एकदा भूमी येईल आणि मी तिला जा विचारेल असं आता लगेचच अमोलीला होत असतं. तेवढ्यातच आता भूमी आणि त्याचबरोबर आकाश तेथे येतात. तेव्हा काय झालं, कुठे आहे बाळ असं भूमी आता विचारते. आता लगेचच अमोली तिच्यावर धावून जाते आणि तिचा हात जोरात पकडत तिला धक्का मारत विचारते की कुठे आहे माझं बाळ, अगोदर मला सांग, माझं बाळ तू कुठे लपवलं आहेस ते. सर्वजण आता अमोलीला गप्प करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अमोली खूप हायपर झालेली असते. ती म्हणते हिनेच माझ्या मनूमाऊला किडनॅप केलंय, लपवलंय. तेव्हा भूमी, तू केलास ना माझा विश्वासघात, चोरलंस ना माझ्या बाळाला, असं अमोली भूमीवर आरोप करते. तेव्हा भूमी म्हणते मला नाही माहीत, मी नाही पळवलं हे बाळ. अरे आकाश, ही काय बोलतीये, मला खरंच नाही माहीत ग. तेव्हा रागिनी मागेच उभी असते आणि ती मात्र गालात हसते, कारण हा सगळा फक्त आणि फक्त तिचा प्लॅन असतो. भूमी अमोलीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, अगं मी नाही नेलं बाळ, मी नाही नेलं. त्यानंतर आता अमोली म्हणते तू घरी येण्याची वेळ होते ना तेव्हाच नेमकं बाळ घरातून ही घेऊन गेली, हिनेच पळवले बाळाला. अरे पारितोष, खरंच हिनेच पळवले असं अमोली म्हणत असते. तेव्हा भूमी मात्र आकाशला सांगण्याचा प्रयत्न करते की अरे आकाश, खरंच मी नाही पळवलं बाळाला, मी का पळवू पण बाळाला. अगं हे बघ अमोली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं मी घरी येते दिवसातनं, बाळाला दूध पाचते, 2 वेळा येते ना घरी, मला बाळावर माया करायला मिळते, अजून काय हवंय मला, असं म्हणून आता ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करते. पण अमोली काही ऐकतच नसते. तेव्हा अमोली रागातच म्हणते 2 वेळेला बाळाला भेटून सुद्धा तुझं पोट भरत नव्हतं ग, त्यामुळेच तू माझ्या मणिमाऊला चोरलंस आणि लगेचच माझ्या बाळाला पळवून घेऊन गेली, असं म्हणून ती पुन्हा भूमीच्या अंगावर धावून जाते. तेव्हा आता ती खूपच हायपर झालेली असते. ते पाहून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच पारितोष अमोलीला मागे ओढतो आणि म्हणतो अमोली प्लीज असं नको करूस ग, नको करू असं. तेव्हा ती म्हणते पारितोष, तुला माहीत नाही पण मागच्या वेळी जेव्हा ही आली होती ना घरी, तेव्हा सुद्धा हिने बाळ चोरण्याचा प्रयत्न केला होता अरे. तेव्हा आकाश सुद्धा आता लगेचच अमोलीला म्हणतो तू काही पण आरोप करू नकोस हा, अगं ती नाही करणार असं तुला किती वेळा सांगू, विश्वास नाही का तुझा तिच्यावर. मग आता लगेचच अमोली म्हणते नाही विश्वास माझा तिच्यावर, तर असं असेल ना ती कुठे होती सांग बरं मला आत्ता. मग आकाश म्हणतो ती माझ्याबरोबर होती ऑफिसमध्ये. ती ऑफिसमध्ये होती का, पण त्या अगोदर ती कुठे गेली होती विचार ना आकाश, असं आता अमोली रागातच म्हणते. मग आता सर्वच जण तिला विचारत असतात काय भूमी, अगं बोल ना. मग आता भूमीला आठवतं की मी त्या नर्सच्या पाठीमागे गेले होते. मग आता मनातच ती विचार करू लागते की मी जर त्या नर्सच्या पाठीमागे गेले होते असं सर्वांना सांगितलं तर मग आकाशला हे आवडणार नाही, तो या सगळ्यापासून मला लांब ठेवेल. आणि कसं आहे ना, इथलं जर कुणी त्या नर्सला सामील असेल तर ते लगेचच सावध होतील. मग आता भूमी खूप वेळ तोच विचार करत राहते. तेव्हा तिला काय सांगावं हेच कळत नाही. सर्वजण भूमीकडे पाहत असतात, तिचं उत्तर नक्की काय आहे. मग आता लगेचच अमोली पुढे पुन्हा येते आणि विचारते काय झालं भूमी, अगं आता बोल ना, तू बोल आता, कुठे गेली होतीस तू. मग आता भूमी म्हणते हे बघ अमोली, मी बाळाची शपथ घेऊन सांगते, मी बाळाकडे आले नव्हते, मी बाळाला घेतलंच नाही किंवा तुझं बाळ मी किडनॅप केलेलंच नाही आहे. असं म्हटल्याबरोबरच माझ्या बाळाची खोटी शपथ घ्यायची नाही हा, असं आता रागातच अमोली म्हणते. पुढे आता ती म्हणते माझ्याकडे पुरावा आहे की तूच माझं बाळ पळवलंय. तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो आणि सर्वजण अमोलीकडे पाहू लागतात. आता हिच्याकडे नक्की कोणता पुरावा आहे जेणेकरून हे सिद्ध होईल की भूमीनेच बाळ चोरलंय. तेव्हा आता लगेचच भूमी विचारते काय ग, कोणता पुरावा आहे तुझ्याकडे, कोणता पुरावा आहे मला तरी दाखव की मी बाळ चोरलं आहे ते, आणि मी बाळाची कधीही खोटी शपथ घेणार नाही, तुला माहीत आहे ना. त्यानंतर अमोली लगेचच आता भूमीला तिचे ते कानातले दाखवते. तेव्हा ते कानातले पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण आता भूमीकडे पाहू लागतात, तर भूमीला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. पारितोष सुद्धा आता भूमीकडे पाहत असतो आणि भूमी असं करेल का त्याचा अजिबातच विश्वास बसत नाही. त्यामुळे तो आता भूमीकडे सारखा सारखा पाहतच राहतो. काही वेळानंतर आता लगेचच अमोलीला आठवतं की जेव्हा माझं बाळ घरातून गायब झालं होतं तेव्हा मी तेथे सोफ्यावर बसून खूप म्हणजे खूप रडत होते, माझ्या बाळाची आठवण काढत होते. माझं बाळ कुठे असेल, माझं बाळ कोणी घेऊन गेलं असेल, ही भूमी तर माझ्या बाळाला घेऊन गेली नसेल ना.
असे अनेक प्रश्न माझ्या मनातच होते आणि त्यामुळे मी तिच्या पाळण्याजवळ गेले आणि तेथेच बसून मनुमाऊची आठवण काढत खूप म्हणजे खूप रडत होते. तेवढ्यातच मला ते भूमीचे कानातले तिथे दिसले, पाळण्यामध्ये पडलेले. मग ते कानातले हातात घेत मला समजलं की हे कानातले भूमीचेच आहे. तेव्हा लगेचच आता रंगपंचमी खेळत असताना ते कानातले भूमीच्या कानामध्ये पाहिले होते. ही खात्री आता बरोबर अमोलीला पटलेली असते आणि त्यामुळेच भूमीला जाब विचारण्यासाठी ती तिच्या घरी आलेली असते. हे सगळंच अमोली आता भूमीला सांगत असते. मग आता लगेचच भूमीला ती विचारते, काय ग, आता असं नको म्हणू की हे कानातलं कुणाचं आहे ते मला माहीतच नाहीये. तेव्हा भूमी म्हणते, अगं कानातलं तर माझंच आहे हे. पारितोष सुद्धा भूमीकडे आता धक्क्यानेच पाहतो. हे कानातलं पाळण्यामध्ये कुठून आलं असं अमोली जा विचारते. तेव्हा रागिनी मात्र मागे हसत असते, कारण तिचाच हा सर्व काही प्लॅन असतो अमोली आणि भूमीमध्ये फूट पाडण्याचा आणि तो तिने आता सक्सेस केलेला असतो. लांब उभी राहून ती बरोबर सर्वांचीच मजा पाहत असते. त्यानंतर आता लगेचच भूमी ही रडूनच सांगत असते, अगं अमोली, मी रोज येते की नाही ग तुझ्याकडे? अगं रोज दिवसातनं 2 वेळेला येते ना, तिच्याला पाजायला सुद्धा येते ना, मग चुकून पडलं असेल ना पाळण्यात? अगं अमोली, हे कानातलं मी कालपासून शोधतीये, मलाही सापडत नव्हतं आणि आज पाडवा आहे ना, मी नाही घातले ग हे कानातले. बघ ना तू, बघ जरा कानामध्ये माझ्या. तेव्हा आता अमोली वैतागते आणि म्हणते, बास ग भूमी, बास आता. किती सारवासारव करशील ना मलाच कळत नाही. तू माझं बाळ चोरलं आहेस आणि मला माझं बाळ परत हवंय, मला एवढंच कळतंय, बाकी काहीच नाही. असं म्हणून अमोली तिला डायरेक्ट तिच्यावर बाळ चोरल्याचा आरोप सततच करू लागते. तेव्हा आता लगेचच अमोली पुन्हा एकदा भूमीचा हात पकडते आणि माझं बाळ मला हवंय असं म्हणून खूप रडत असते. तेव्हा पारितोष आता लगेचच अमोलीला जरा बाजूला घेतो आणि माझं ऐक, बाळाला काही होणार नाही, मणिमाऊ सापडेल असं विश्वासाने सांगतो आणि भूमी कधीही असं करणार नाही असंही म्हणतो. मग आता तो अगोदर तिला शांत व्हायला सांगतो, पण आता ती शांतच होत नसते. कसा बसा तो आता अमोलीला शांत करतो. रागिनी मात्र गालातच हसत असते. तेव्हा आता तिला आठवतं की कशा प्रकारे पौर्णिमाला मी ते काम सांगितलं होतं की एक कानातलं चोरायचं आणि त्या पाळण्यात टाकायचं आणि मणिमाऊला सुद्धा पळवायचं. आता हे सगळं आठवल्यानंतर रागिनीला खूप आनंद होतो. रागिनीला हेही आठवत असतं की बाळ किडनॅप करताना हे कानातले ना पाळण्यात टाकायचे, म्हणजे चोर आपण होणार आणि सुळावर कोण जाणार, तर ती भूमी जाणार. असा काहीसा त्या दोघींचा आता प्लॅन झालेला असतो. तेव्हा लगेचच आता पौर्णिमा सुद्धा हसते आणि मग त्या प्लॅननुसारच पौर्णिमाने हे सगळं कारस्थान केलेलं असतं. बरोबर अमोली घरात नसताना, म्हणजे बेडरूममध्ये गेलेली असताना, मणिमाऊला चोरून त्या पाळण्यामध्ये भूमीचं कानातलं टाकलेलं असतं आणि तिचा तो प्लॅन सुद्धा सक्सेस झालेला असतो. आता ती सगळ्यांकडे पाहत असते आणि गालातच हसत असते, कारण रागिनीचा हेतू हा साध्य झालेला असतो. आता अमोली पुन्हा एकदा भूमीला जाब विचारत असते. तेव्हा पारितोष म्हणतो, थांब ग अमोली, असं म्हणून तो तिला आता शांत करतो आणि मग लगेचच भूमीकडे जात तिला विचारतो की खरं सांग मला भूमी, तू खरंच बाळाला घेतलं नाही आहेस का? तेव्हा आता भूमीला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा तो आता पुन्हा विचारतो, अगं सांग ना, तू चोरलंस का बाळाला? मग आता ती म्हणते, तू विचारतोस अरे पारितोष मला? अरे विश्वास नाही का तुझा माझ्यावर? असं म्हणून ती आता त्यालाच बोलू लागते. तेव्हा आता तो म्हणतो, खरंच नाही घेतलं ना तू? मग ती म्हणते, नाही रे. आकाश सुद्धा म्हणतो, भूमीने बाळाची शपथ घेतली, ती नाही घेणार रे असं बाळाला. पारितोष तू विश्वास ठेव अरे भूमीवर, खरंच. मग आता लगेचच पारितोष म्हणतो, कसं काय करावं कळत नाहीये मला आता. मग रागिनी मात्र हसू लागते, कारण या सगळ्यांमध्ये आता फूट पडणार असं तिला वाटत असतं. त्यानंतर आकाश म्हणतो, आपण इथे डिस्कस करण्यापेक्षा पोलिसांना सांगूयात की बाळ हरवलं आहे, म्हणून ते लगेच तपास करतील, शोध घेतील रे. तेव्हा पारितोष ठीक आहे असं म्हणतो. असं असेल तर चांगलंच. मग आता लगेचच तो आकाशबरोबर तेथून जातो. मग आता भूमी मात्र रडत असते. अमोलीला सुद्धा आता रडूच येत असतं आणि सारखी मणिमाऊची आठवण तिला येत असते. तेव्हा मनू आता लगेचच अमोलीला म्हणते, अमोली तू इथे बस, अगं जरा शांत राहा, अगं सापडेल बाळ तुझं, तू नको ना टेन्शन घेऊ, असं म्हणून सर्वजण तिला समजावू लागतात. त्यानंतर रागिनी आता लगेचच रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर लगेचच पौर्णिमाला फोन करते. मग आता पौर्णिमा, काम फत्ते केलं याबद्दल शाबासकी द्यायला तुला फोन केलाय असं आता रागिनी म्हणते. मग आता थँक्यू आणि अभिनंदन असं पौर्णिमा म्हणते. तेव्हा तुझंही अभिनंदन पौर्णिमा.
आता रागिनी म्हणते. त्यावेळी पौर्णिमा हसते आणि म्हणते, हो आई, भूमीला जो धक्का द्यायचा होता ना तो आपण दिला आहे आणि त्याचा टप्पा यशस्वीपणे सुद्धा आपण पार पाडला आहे. तेव्हा रागिनी आता शाबास, ग्रेट असं म्हणते आणि त्यापुढे सांगते की 1 मिनिट पौर्णिमा, मला एक सांग, बाळ चोरताना तुला कोणी तर पाहिलं नाही ना? मग आता पौर्णिमा म्हणते, नाही हो आई, नाही. तेव्हा आता दॅट्स ग्रेट असं म्हणून हे किडनॅपिंग प्रकरण आपल्याला भूमीवर शिकवता येणार असं आता लगेचच रागिनी म्हणते. त्यानंतर पौर्णिमा म्हणते, बाळ हे इथे, भूमी घरी, मग कसं शिकवणार आपण तिच्यावर प्रकरण आणि कसं सिद्ध करणार की बाळ हे भूमीनेच किडनॅप केलंय? हा पौर्णिमा बाळा, अरे तुझ्या छोट्या मेंदूला त्रास नको देऊ बाळा, कारण ही रागिनी पटवर्धन जेव्हा जेव्हा प्लॅन करते ना तेव्हा पुढचा मागचा सर्व विचार करूनच प्लॅन करते. आता तू चोरलेलं ते कानातलं आपल्या उपयोगात आलंच आहे आणि शिवाय असं म्हणून लगेचच आता ती पुढे सांगणार असते. तेवढ्यातच आता कोणीतरी दरवाजा ठोठावतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, 1 मिनिट हा आई. तेव्हा आता लगेचच पौर्णिमा दार उघडते. मग आता हळूच दार उघडून ती विचारते की कोण आहात तुम्ही? तर मला रागिनी मॅडमने पाठवले असं तो माणूस म्हणतो. तेव्हा पौर्णिमा, माझा माणूस आहे तो, असं लगेचच आता रागिनी पौर्णिमाला सांगते. तेव्हा पौर्णिमा आता ठीक आहे असं म्हणते आणि त्याला आतमध्ये घेते. तेव्हा आता लगेचच रागिनी फोनवर पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा, आता इथून पुढचं काम तोच करणार आहे. एक काम कर, आता त्याला फोन दे आणि तुझं काम झालं ना तिथलं, तो निघाला ना, तू सुद्धा ताबडतोब निघ आणि घरी ये. तेव्हा लगेचच तो आता फोन घेतो आणि विचारतो, काय झालं मॅडम? मग आता पौर्णिमा म्हणते, यापुढे काय करायचंय ना हे तुला चांगलंच माहीत आहे आणि आम्ही जसं सांगितलंय ना सेम तसंच व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये अजिबात चूक होता कामा नये. क्लिअर? तेव्हा तो म्हणतो, क्लिअर, सगळं काम अगदी परफेक्ट होणार असं म्हणून तो आता खात्री आता रागिनीला देतो. तेव्हा आता फोन ठेवून लगेचच तो पौर्णिमाकडे देतो आणि मग नंतर पौर्णिमाला तो म्हणतो की आत्मा लगेचच आता तेथून जाते. तो माणूस तेथेच बाळाजवळ थांबतो. तर आता दुसरीकडे रागिनी ही आरशात स्वतःला पाहते आणि म्हणते की माझा प्लॅन सक्सेसफुल. तिला स्वतःबद्दल आता खूपच गर्व वाटत असतो. तर आता दुसरीकडे भूमी ही रूममध्ये येते तर मनू सुद्धा तिच्याबरोबर असते. तेव्हा ताई, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, बाळ सापडेल, भाऊजी गेले आहेत ना, मग नक्कीच बाळ सापडणार असा विश्वास ती आता भूमीला देते. तेव्हा भूमी आता म्हणते, कुठे गेलं असेल पण बाळ? मला कळतच नाही अगं, मी नाही घेतलं अगं मनू, खरंच मी कशाला घेऊ त्या बाळाला? हे काय घडतंय ना सतत, मला कळतच नाहीये. असं म्हणून भूमी या सगळ्याच गोष्टींना कंटाळलेली असते, वैतागलेली असते आणि म्हणते की अगोदर आकाशवर हल्ला झाला, त्यातून कसं बसं मी त्याला वाचवलं आणि आता तर बाळाला किडनॅप केलंय. पण का बरं? तुला सांगू म्हणू, अगं कोणीतरी ना माझ्या सुखावर उठले असं मला सतत म्हणजे सतत वाटतंय. माझा रागिनी आत्या आणि पौर्णिमावर दाट संशय आहे, परंतु माझ्या हातात कुठलाही असा ठोस पुरावा लागतच नाही. तेव्हा मनू आता लगेचच तिला शांत व्हायला सांगत असते आणि म्हणते, ताई त्रास करू नको ग घेऊ, मी पाणी घेऊन येते हा तुझ्यासाठी, आता इथे पाणी सुद्धा नाहीये असं म्हणून मनू आता तेथून जाते. त्यानंतर आता भूमी तेथेच बसलेली असते तर आता लगेचच रागिनीच्या माणसाचा फोन येतो आणि मग तो आता म्हणतो की बाळ तर आमच्या ताब्यात आहे. हे ऐकून भूमीलाच आता खूप मोठा धक्का बसतो. कुठे आहे माझं बाळ असं भूमी आता रडतच विचारते. बाळाला तुम्ही कुठे ठेवलंय उदर सांगा असं लगेचच आता भूमी विचारत असते. आता रागिनीचा माणूस म्हणतो की हे बघ, बाळाला तू घ्यायला ये, मी सांगतो त्या पत्त्यावर, परंतु फक्त तू एकटीनेच तिथे यायचं आणि बाळाला घेऊन जायचं. घरच्या कोणालाही काही सांगायचं नाही की तू बाळाला घ्यायला चालली आहेस म्हणून. आणि जर घरच्यांना किंवा पोलिसांना तू कळवलं की बाळ आमच्या ताब्यात आहे, मी घ्यायला चालली आहे, तर तू बाळाला कायमचं गमावून बसशील. तेव्हा आता भूमी लगेचच म्हणते की मी नाही सांगणार कोणाला, नाही सांगणार कोणाला, पण बाळाला तुम्ही काहीही करू नका. मी येते लगेच घ्यायला, पण बाळाला तुम्ही काहीही करू नका. कुठे आहे सांगा बरं बाळ असं भूमी आता खूपच हायपर होत विचारते. तेव्हा तो लगेचच आता भूमीला कुठे यायचं ना हा पत्ता सांगतो आणि लगेचच फोन ठेवतो. त्यानंतर भूमी आता लगेचच फोन ठेवल्यावर कपाट उघडते, त्यातून पर्स काढते आणि लगेचच बाळाला घेण्यासाठी जायला निघते. तेव्हा इकडे आता अमोली मात्र खूप रडत असते. रागिनी आता तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, बाळा प्लीज तू रडू नकोस ना असं. अमोली, अगं बाळ सापडेल, तू काळजी करू नकोस ना, टेन्शन घेऊ नकोस ना, तू जरा देवाच्या पुढ्यात उभी राहतेस का, म्हणजे ना तुला बरं वाटेल. तू काळजी करू नकोस ना बाळा, अगं सापडेल तुझं बाळ, चल बरं देवासमोर हात जोडून जरा उभी राहा असं आता रागिनी साळसूतपणाचा आव्हानात अमोलीला म्हणत असते.
तेव्हा आपलं बाळ सापडण्यासाठी म्हणून लगेचच अमोली ही देवासमोर जाते आणि हात जोडते, प्रार्थना करते की माझी मणिमाऊ लवकरात लवकर घरी येऊ दे, अगदी सुखरूप. तर आता इकडे लगेचच भूमी ही रूममधून बाहेर येते. तेव्हा रागिणीला समजतं की ही बाहेर चालली आहे, म्हणून आता लगेचच रागिणी म्हणते की बाळा मी धूप लावते हा, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता अमोली काहीच बोलत नाही, एकदम ती शांतच उभी असते हात जोडून. तेव्हा आता भूमी जिन्यावरून तेथे येते आणि अमोलीला समोर पाहते. तर रागिणी आता पडद्याच्या आडून भूमीकडे पाहत असते. भूमीला लगेचच आठवतं की घरात कुणालाही सांगायचं नाही की बाळ आमच्या ताब्यात आहे, नाहीतर बाळाचा जीव तू गमावून बसशील. तर आता लगेचच हे सगळं आठवल्यानंतर भूमी लगेचच मागे पाऊल टाकते आणि म्हणते नाही, मी कोणालाच हे काही सांगणार नाही. ती अजूनही देवासमोरच उभी असते प्रार्थना करत. रागिणी आता तिच्याकडे पाहते आणि मनातच म्हणते की उलट अमोली तू एक काम कर ना, बघ ना जरा त्या मागे भूमीकडे, जरा डोळे उघडून तू तिच्याकडे बघितलंस ना म्हणजे तुला कळेल. तर आता लगेचच भूमी तिचा डोळा चुकवून चाललेली असताना नेमकं अमोली आता डोळे उघडते आणि समोर पाहते तर भूमी ही चाललेली असते. आणि म्हणूनच आता अमोलीला वेगळा संशय येतो. तेव्हा ती आता मनातच विचार करते, बापरे ही भूमी कुठे चालली असेल आत्ता यावेळी. मग आता रागिणी मात्र गालातच हसत असते, कारण तिला आता हेच हवं असतं की आता भूमी बाहेर पडताना अमोलीने पाहावं आणि त्याचा मोठा इश्यू करावा, जेणेकरून भूमी पुन्हा बाळ घेऊन आल्यानंतर असाच तमाशा होईल आणि भूमीनेच बाळ किडनॅप केलं आहे असा सर्वांना संशय येईल आणि भूमीच्या मनात असणारं सर्वांबद्दलचं प्रेम कमी होईल, असा रागिणीचा हेतू असतो. तर इकडे आता भूमी ही बाळाच्या तिथे येऊन पोहोचलेली असते. दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे पाहते तर तिथे कोणीही नसतं, मात्र आता त्या झोक्यामध्ये बाळ असतं. तेव्हा आता लगेचच तिला त्या झोक्यामध्ये बाळ दिसतं. तेव्हा भूमी लगेचच बाळाकडे जाते आणि जवळ घेते. बाळाला अंजारते गोंजारते. बाळ सापडल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतोच. मग आता ती म्हणते, मणिमाऊ बाळा तू बरी आहेस ना, असं म्हणून तिच्याबरोबर ती गोड गोड बोलते. आणि मग नंतर इकडे तिकडे पाहते तर तो माणूस तिला कुठेही दिसत नाही. मग आता भूमीला जरा धक्काच बसतो की तो माणूस नक्की कुठे गेला असेल. भूमीला आता काहीच कळत नाही, करावं तरी काय, कारण ज्या प्रकारे आता त्याने मला इथे बोलवलं मग तो इथे असायला हवा होता ना, तेथे कोणीही नसतं. त्यामुळेच ती आता एकदम हादरून जाते. तेवढ्यातच आता अमोली तेथे येते. अमोलीच्या पाठोपाठ आता आकाश सुद्धा असतो. तेव्हा त्या दोघांना तेथे पाहून भूमीला प्रचंड धक्का बसतो. तेव्हा बाळाला तेथे पाहताच अमोली आता भूमीला विचारते, तूच पळवलं होतंस ना माझं बाळ, बोल पटकन, तूच पळवलं होतंस ना. भूमी म्हणते, नाही मी नव्हतं अगं पळवलं. आता पारितोष सुद्धा त्यांच्या सोबत असतो. त्यानंतर लगेचच आता आकाश हा भूमीला विचारतो, काय भूमी चाललंय अगं तुझं, हे बाळ तर इथे आहे. मग आता भूमी म्हणते, आकाश अरे तू असं बोलतोस, अरे आकाश मी तुला सांगते मी नाही किडनॅप केलं अरे बाळाला, खरंच मी नाही केलं अरे किडनॅप बाळाला. अरे तुला माहीत नाही, एक माणूस ज्याने मला फोन केला होता आणि त्याने सांगितलं होतं की बाळ इथे इथे आहे म्हणून, आणि बाळ इथे आहे याचा अर्थ मी लगेचच तुम्हाला सांगणार होते, परंतु त्या माणसाने धमकी दिली की बाळ जर तुम्हाला हवं असेल जिवंत तर तू कुणालाही सांगायचं नाहीस, एकटीनेच इकडे यायचं, आणि म्हणूनच मी एकटी इकडे आले, असं म्हणून ती सत्य सांगते. तेव्हा सर्वजण रागातच तिच्याकडे पाहतात, कारण आता भूमीवर कुणाचाच विश्वास राहिलेला नसतो, पारितोषचा सुद्धा आणि अमोलीचा सुद्धा. त्यानंतर आता तू हे सगळं काही खोटं बोलतीयस, तुला तर घरात विचारलं होतं ना बाळ कुठे आहे आणि बाळाला तू किडनॅप केला आहेस का, पण तेव्हा तू तर काही सांगितलं नाहीस, आणि मग आता या कहाण्या का रचतेस, अगं आता तर सापडलीस ना तू बाळासोबत, असं म्हणून अमोली आता लगेचच तिच्यावर नको ते आरोप करू लागते. तेव्हा अमोली आता खूपच आरोप करू लागते, त्या दिवशी सुद्धा तू अशीच नाटकं केली होती आणि आज सुद्धा तू अशीच नाटकं करते, तू खोटं बोलतेय भूमी. आता या खोलीकडेच बघा ना तुम्ही, इथे पाळणा आहे, त्याचबरोबर खेळणी सुद्धा आहे, असा कोणता किडनॅपर हे सगळी अशी व्यवस्था करून ठेवतो, सांगा बरं तुम्हीच मला, असं ते आकाश आणि पारितोषला विचारते. मग आता भूमी अगदी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते, आकाश अरे खरंच मी नाही रे केलं किडनॅप, मी नाही रे केलं किडनॅप, मी खरं सांगते आकाश, अरे त्या माणसाचा मला फोन आला ना म्हणून मी आकाश इकडे आले, नाही तर मी कशाला आले असते, अरे खरंच काही माहीत नव्हतं, त्या माणसाचा फोन आला आणि म्हणून आले मी.
तेव्हा तो माणूस मग कुठे आहे असं लगेचच पारितोष विचारतो. मग आता लगेचच तो माणूस इथे नाहीये, मी इथे आले त्या अगोदरच तो इथे नव्हता असं आता भूमी सांगते. तेव्हा आता असं कसं असं अमोली विचारते. अगं त्या माणसाने त्या बदल्यात काय मागितलं होतं सांग ना. पैसे, सोनं, नाणं, काही गाडी वगैरे काही मागितलं होतं का बाळाच्या बदल्यामध्ये? किडनॅप केलं होतं ना त्या माणसाने? मग असा भूमीला ती आता प्रश्न करते. तेव्हा भूमी मात्र निरुत्तर असते, कारण त्याने तशी काहीच मागणी केलेली नसते. मग आता भूमीला काय उत्तर द्यावं ना कळतच नाही. तिचं डोकंच पूर्णपणे हँग होतं, कारण आता मुली आणि पारितोष तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार करत असतात. मग ते दोघेही रागातच आता तिच्याकडे पाहत असतात, कारण भूमीवर त्यांचा अजिबात विश्वासच राहिलेला नसतो. तेव्हा भूमी तर पूर्णपणे हादरून जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अमोली ही पारितोषवर खूपच चिडते आणि म्हणते, हे बघ पारितोष, तुला एक गोष्ट तर करावी लागणार आहे आणि त्यातलं तू चूज करायचंय, समजलं? तर या भूमीबरोबर असणारे सर्व संबंध आपण तोडून टाकायचे, किंवा मी तुझ्याबरोबर सर्व संबंध तोडून टाकेल, असं म्हणून बाळाला घेऊन ती तेथून जाते. तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता दुसरीकडे बाळाला खूप भूक लागलेली असते. ते बाळ खूप रडत असतं. तेव्हा पारितोष म्हणतो की प्लीज अगं त्याला खूप भूक लागली आहे, काहीतरी कर ना तू आता. मग आता अमोली तर एकदमच चिडलेली असते, ती काहीच ऐकत नसते. तर आता दुसरीकडे भूमी ही आकाशला म्हणते, कोणाच्या इन्सिक्युरिटीपेक्षा, इगोपेक्षा बाळ जास्त महत्वाचं नाहीये का? तर आता दुसरीकडे अमोली ही म्हणते, मी दुसऱ्या बाईची व्यवस्था केली आहे आणि ती पाजेल आपल्या मणिमाऊला. तेव्हा पारितोष आता धक्क्यानेच विचारतो, काय? तर इकडे आता भूमी हट्टच करते की मला जाऊ दे आकाश प्लीज. तेव्हा आकाश म्हणतो, मी नाही जाऊ देणार, असं म्हणून तो बास असं खूप मोठ्याने म्हणतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.